ही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पिंपळ ही वनस्पती आहे. मग श्लोकामध्ये काय सांगितलंय, पिंपळम वृक्षम सदा वल्लभम कार्यम तक्षम गुरुपुष्पामृत योगम अहम कृत्योर्थ भावते जनंग इंद्रोक्षार्थम वनस्पती देवे. म्हणजे काय, अशा वनस्पती की ज्या पंचांग शास्त्रावर आधारित आहे त्याला आपण थोडक्यात आराध्य वृक्ष म्हणतो. आराध्य या शब्दाचा अर्थ काय, ज्याचं आपण पूजन करतो. म्हणून जी वनस्पती आहे जटामासी नावाची अत्यंत सुगंधी कफयुक्त आणि पित्तक्षामक अशी ती वनस्पती आहे. वनस्पती शास्त्रामध्ये जर रोज तुम्ही स्नान कर्मामध्ये जसं आपण आंघोळीमध्ये मीठ टाकतो, जसं हळद टाकतो, तसं जटामासी ही वनस्पती आंघोळीत टाकल्याने आपल्याला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम कमी होतो. यमो कृत्युम तमहा गंधे लक्षतः गोविंद. म्हणजे काय, लक्षात राहण्यासाठी आणि गोविंदाचं स्मरण करण्यासाठी वनस्पती शास्त्रांमध्ये स्नान कर्माला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. तर नागरमोथाच्याच अजून टॉप लेवलची जी वनस्पती नागकेशर आहे सर. त्या आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, जर ब्लडिंग खूप होत असेल तर नागकेशर तोंडामध्ये ठेवले, बरं, किंवा नागकेशरचा वैद्यांचा सल्ला घेऊन अनेक प्रकारचे उपाययोजना करतो. पण वनस्पती शास्त्रामध्ये नागकेशर हा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या 7 चक्रांमध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये, की तुम्ही आवळ्याची पूजा करणं गरजेचं असतं. बरं, याचं कारण आहे कारण यांची दंतकथनेचा श्लोक आहे, विष्णू विष्णू आदततम देवो तहातम कर्षतरे सहस्रा योगार्थ नक्षलतम आमलाम वृक्षो परिहार्थने. म्हणजे काय, आवळ्याच्या झाडाखाली साक्षात अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी यांचा वास असतो. आवळ्याच्या झाडाखाली साक्षात महादेव आणि विष्णूचा वास असतो. बरोबर. आवळा हा वनस्पती शास्त्राचा सेनापती आहे सर. बापरे, म्हणजे खूप महत्व आहे का? खूप महत्व आहे सर. तुम्हाला फायनान्स प्रॉब्लेम असेल, नोकरीमध्ये यश मिळत नसेल, पोटफुगीचा जास्तीत जास्त त्रास असेल, जास्वंदाची मूळ चतुर्थी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी, समजा 1 तारखेला चतुर्थी आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जास्वंदाची मूळ आणायची आणि ती तुमच्या नैऋत्य किंवा दक्षिणेला लावायची. याच्याने खूप सुंदर रिझल्ट मिळतो सर. एक चंदनाचं खोड आणि एक खैराचं खोड हे तुमच्या वास्तूमध्ये असणं गरजेचंच आहे. चंदन हा राहूला प्रेझेंट करतो, तो मानसिकता कमी करतो. तर राहू म्हणजे थोडक्यात काय, मी, माझं, मी पण, भ्रम. तुम्ही ईशान्य दिशा ही मुळातच एकदम सुगंधित ठेवा. ओके, ती दिशा, बऱ्याच जणांचा कसं टॉयलेट वरती भरपूर असा काही पसारा असतो, तुम्ही ते अडगळ काढून टाका. जेवढं तुम्हाला क्लीन ठेवता येईल, जेवढं तुम्हाला सुगंधित ठेवता येईल, तुम्ही ते ठेवू शकतात. इझिली तुम्ही ते ठेवू शकता. तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे ग्रीनरी ठेवू शकता. पामचं एक झाड येतं मार्केटमध्ये, इझिली मिळतं. तुम्ही ते टॉयलेटमध्ये जर तुमच्याकडे जागाच असेल तर तुम्ही ठेवू शकणार. मनुष्याला स्वतःला जर एक डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर मार्केटमध्ये, किंवा आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये आघाडा हा एकदम इझिली मिळतो सर. गवत वर्णीय आहे पण आघाडा इज इक्वल टू पुष्कराज. सर्वात जास्त अश्वगंधा वापरा. अश्वगंधा जरी शरीर पुष्टीसाठी असेल तर अश्वगंधाची मूळ राहू केतू प्लस शुक्राला बॅलन्स करते. ओके, जो व्यक्ती अश्वगंधाची मूळ धारण करतो त्याला सक्सेस आणि सक्सेसच मिळते. म्हणून आपल्या दारासमोर शेतामध्ये अश्वगंधा भरपूर ठेवा. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे सागर अहिरे सर. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आपण भरपूर टॉपिक्सवर आजपर्यंत पॉडकास्ट केले ज्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी येतं, त्यासोबतच वास्तू येते, त्यासोबतच न्यूमरोलॉजी येते, अंकशास्त्र, कुंडली, या सगळ्या गोष्टींवर आजपर्यंत आपण पॉडकास्ट केले. आजचा जो आपला सब्जेक्ट आहे ना तो खूप वेगळा आहे. आज आपण चर्चा करणार आहे वनस्पती शास्त्रावर. वनस्पती शास्त्राचा वापर करून तुम्ही तुमचं आयुष्य कसं चांगलं घडवू शकतात. तुमच्या लाईफमध्ये आज कितीही प्रॉब्लेम राहू द्या, तो पैशाचा, रिलेशनशिपचा, करिअरचा, बिझनेस ग्रोथचा, सगळे प्रॉब्लेम वनस्पती शास्त्राचा उपयोग करून तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. या सगळ्या गोष्टींवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे की हे शास्त्र कसं काम करतं. सर, परत एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. थँक्यू सर, आभार. तर सर, आता आपल्या चॅनलवर आजपर्यंत आपण भरपूर टॉपिकवर पॉडकास्ट केले, बट वनस्पती शास्त्र हा खूपच वेगळा टॉपिक मला वाटतो. तर याच्यामध्ये मनी प्लांट्स, तुळस, हे वनस्पती शास्त्र आहे की वनस्पती शास्त्र खूप वेगळं आहे आणि ते कसं काम करतं? नाही, नक्की सर, खूप छान प्रश्न आपण विचारलेला आहे. बघा, वनस्पती शास्त्राचा जो अनुभव आहे किंवा ज्याची व्याख्या आहे हा मनी प्लांट किंवा तुळसपर्यंत मोदित नाहीये.
तर तुळस हा एक आध्यात्मिक सोर्स झाला किंवा अध्यात्मामध्ये आपल्याला माहिती आहे की दारासमोर तुळस असावी. बरोबर. पण जे खरं खुरं वनस्पतीशास्त्र आहे, जे आपल्या पुराण काळामध्ये किंवा पुराण काळाच्या स्थितीमध्ये वनस्पतीशास्त्र हे एकदम वेगळ्या पद्धतीने होते. उदाहरणार्थ जसे जटामासे आहे, अश्वगंधा आहे, रुई आहे, वड आहे, पिंपळ आहे, एरंड आहे, नागरमोथा आहे, ह्या ज्या काही वनस्पती असतात ह्या आयुर्वेदाबरोबरच आपले 7ही चक्रांवर काम करणाऱ्या ह्या ज्या वनस्पती असतात ह्या आपल्या मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी मनी प्लॅन्ट, तुळस किंवा इतर झाडांपेक्षा, इतर वेगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा या वनस्पतीशास्त्र एकदम वेगळं आहे. त्याची पद्धत, त्याचे श्लोक, त्याचे अध्याय, त्याची धारणविधी, त्याची संकल्पना ही सुद्धा वनस्पतीशास्त्रांमध्ये सर अतिशय वेगळी आहे. जसं ज्योतिष झालं, जसं वनस्पतीशास्त्र झालं, किंवा जसं तुम्ही म्हणाल की ओरा क्लिनिंग झालं, आभा चक्र तुमचं सुरळीत करायचं आहे, योग प्राणायाम, वास्तुशास्त्र, या सर्वांसाठी विविध पद्धतीने आपल्या पूर्वजांनी किंवा विविध पद्धतीच्या ग्रंथांमध्ये आपण ज्या पद्धतीने श्लोकांचं विभाजन करतो, किंवा जसं आपलं वात, पित्त, कफ असं 3 प्रकारचे आपले शरीराचे दोष असतात, त्याचप्रमाणे वनस्पतीशास्त्रांची सुद्धा स्मितम, आद्यम आणि अकृत्रिम अशा 3 प्रकारचे विभाग पडलेले आहेत. या 3ही प्रकारच्या विभागांमध्ये मनुष्याला ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, आभाचक्र सुरळीत करणारा असेल, या तिघांची विभाजन अतिशय सूक्ष्म पद्धतीने वनस्पतीशास्त्रांमध्ये केलेली आहे. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की मनी प्लांट किंवा तुळस किंवा वेगवेगळे जे प्लांट्स आपण घरी ठेवतो तर ते एक शोभेच्या वस्तू असू शकतात, बरोबर. पण खरं जे वनस्पतीशास्त्र आहे ते ह्या डेफिनेशन पेक्षा अतिशय वेगळं आहे आणि त्याचे कारण, त्याचे सोर्स सुद्धा वेगळे आहेत सर. बरोबर. तर सर आता तुम्ही सांगितलं फरक की म्हणजे जे आपण घरात लावणारे जे प्लांट्स असतात ते म्हणजे वनस्पतीशास्त्र अजिबात वेगळं आणि खूप पौराणिक म्हणतो आपण, पौराणिक खूप आधीपासून आलेलं शास्त्र आहे. तर सर यामध्ये कोणकोणत्या वनस्पती येतात, काय येतं, म्हणजे एक आता आपल्या ऑडियन्सला जर एकदम सिंपल भाषेत समजायचं झालं की वनस्पतीशास्त्र म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगाल आणि ते कसं काम करतं? हे बघा, वनस्पतीशास्त्र मुळात म्हणजे आजचं नाहीये, हे हजारो वर्षांपूर्वीच आहे. जसं पतंजली सूत्र आहे, चरक सूत्र आहे, अरविंद सूत्र आहे, अजिंठा कोश आहे, यांच्यामध्ये वनस्पतीशास्त्राची खरी व्याख्या केलेली आहे. पहिला जो श्लोक येतो, अहम तस्यो अधम कार्य. अहम तस्योम अधम कार्य म्हणजे काय? आपल्याला एखादं कार्य पूर्ण करायचं असेल तर आपण पहिले पंचांग बघायचो. प्रत्येक पंचांगानुसार प्रत्येक 1 ते 27 आपले नक्षत्र आहेत. नक्षत्रांवर काम करणारे जे आराध्य वृक्ष आहेत त्यांचा एक स्वभाव आहे. उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर एक गुरु किंवा शनी ग्रह आपण घेऊया, किंवा गुरु ग्रह घेऊया, किंवा श्रवण नक्षत्र घेऊया. श्रवण नक्षत्र काय आहे, गुरु ग्रह काय आहे आणि शनी ग्रह काय आहे, ही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पिंपळ ही वनस्पती आहे. मग श्लोकामध्ये काय सांगितलंय? पिंपळम वृक्षम सदा वल्लभम कार्यम तक्षम गुरुपुष्पामृत योगम अहम कृत्योर्थ भावते जनंग इंद्रोक्षार्थम वनस्पती देव्य. म्हणजे काय? अशा वनस्पती की ज्या पंचांग शास्त्रावर आधारित आहे त्याला आपण थोडक्यात आराध्य वृक्ष म्हणतो. आराध्य या शब्दाचा अर्थ काय? ज्याचं आपण पूजन करतो. जो व्यक्ती आपल्या कुंडलीनुसार किंवा आपल्या पंचांगानुसार, आपल्या नक्षत्रानुसार स्वनक्षत्राची ज्यावेळेस वनस्पती धारण करतो किंवा त्या वनस्पतीचं, त्या आराध्य वृक्षाचं ज्यावेळेस आपण पूजन करतो तर एक प्रकारे त्या ग्रहांची किंवा त्या नक्षत्रांची जोड आपल्याला मिळते आणि आपण कार्यामध्ये पूर्ण जातो. याला खरं खुरं वनस्पतीशास्त्र म्हटलेलं आहे सर. उदाहरणार्थ आपण बघूया की जटामाशी, नागरमोथा, आंबी हळद, ह्या ज्या वनस्पती, ह्या स्नान कर्माच्या वनस्पती सांगितलाय. एक व्यक्ती खूप मानसिक तणावामध्ये आहे, बऱ्याच वेळेस आपण डॉक्टरांकडे जातो, वैद्यांचा आपण सल्ला घेतो, पण कळत न कळत आपल्याला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम येतो. वनस्पती शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे? श्लोक नंबर 3 मध्ये बुद्ध्यांक शुलोक स्नानम अगत्व कार्यरक्षते. म्हणजे काय? तुम्ही जो विचार करतात हा विचार तुमच्यासाठी नाहीये. म्हणून जी वनस्पती आहे जटामासी नावाची, अत्यंत सुगंधी, कफयुक्त आणि पित्तक्षामक अशी ती वनस्पती आहे. वनस्पती शास्त्रामध्ये जर रोज तुम्ही स्नान कर्मामध्ये, जसं आपण आंघोळीमध्ये मीठ टाकतो, जसं हळद टाकतो, तसं जटामासी ही वनस्पती आंघोळीत टाकल्याने आपल्याला ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम कमी होतो. बरं. त्याच्यानंतर आपण जो विचार करतो दिवसभर की घराचं टेन्शन, व्यवसायाचं टेन्शन, एखाद्या गोष्टीचं टेन्शन घेण्याचं पण एक मापन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, वनस्पती शास्त्रामध्ये सांगितले. पण त्याच्या जर ओव्हरलोड जर झाला तर माणूस हा मानसिक कमकुवत तयार होतो सर.
मग वनस्पती शास्त्रामध्ये स्नान कर्म दिलेले आहे. आणि याच्यासाठी तिसऱ्या श्लोकानुसार जर बघायला गेलं सर, तर जटामासी नावाची जी वनस्पती आहे ती अत्यंत सुरेख आहे, सुगंधी आहे. तिच्या अंघोळाने सुद्धा आपल्याला स्नान कर्म सांगितलेले. चौथा जो श्लोक आहे, स्नानम कर्मम जटायुक्तम सनातोकम जगतमारम शरीरम युक्तो हा प्रेषार्थनम शरीरम दृष्टकृत्योर्थम शरीरम मानसिका अर्थ यक्षा करते. म्हणजे काय असतं याचा अर्थ, की माणसाचा विचार, त्याची पद्धत जटामाशी योग्य करते. जरी ती वनस्पती आज मुबलक मिळत असेल आपल्याला, पण त्याचा उपयोग वनस्पती शास्त्राबरोबरच रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. जसं आपण रोज ब्रेकफास्ट करतो, योगासने करतो, प्राणायाम करतो, किंवा घरी बसल्या बसल्या आपण विविध प्रकारचे सकाळी जॉबला व्यवसायाला जाण्या अगोदर जे काही न्यूनगंड बाळगतो, टेन्शन येतं, तो आंघोळीमध्ये जर तुम्ही जटामाशी वनस्पती टाकली आणि त्याचं रेग्युलर जर तुम्ही स्नान केलं तर माणसाचा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम कमी होतो. हे खरं खुरं वनस्पती शास्त्र आहे. या वनस्पती शास्त्राच्या अशा प्रकारच्या डेफिनेशन केलं, जसं की नागरमोथा आहे. नागरमोथा सुद्धा पित्तवर्धक आहे आणि कफनाशक आहे, पण ती वाताला प्रवृत्त करते. 5व्या अध्यायामध्ये नागरमोथामध्ये पतंजली सूत्रामध्ये काय सांगितलेलं आहे, यशोकिंचित भवते. यशोकिंचित भवते म्हणजे काय, जे तुम्हाला हवं आहे ते लवकर मिळणार आहे, पण ते परमनंट नाहीये. पण एखादी गोष्ट जर आपल्याला परमनंट लागत असेल तर नागरमोथा नावाची वनस्पती मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते. वनस्पती शास्त्रामध्ये काय सांगितलं, हवं ते मिळवायचं असेल तर संकल्प लागतो, सिद्धी लागते, कष्ट लागतात, स्वतःवर विश्वास लागतो, आणि 5वं म्हणजे काय, तुमचे 7ही चक्र बॅलन्स पाहिजे. 7 चक्रांची बॅलन्सची पद्धत आपल्याला गौतम बुद्धांपासून तर पतंजली सूत्रांपर्यंत सुद्धा पाहायला मिळते, की प्रत्येक ग्रंथांमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला अध्यात्माबरोबरच योगासने, प्राणायाम, ध्यान साधनाबरोबरच आत्मविश्वास पण महत्वाचा आहे. पण आत्मविश्वास वाढतो तुमचा विशुद्ध नाडी चक्राने. कुंडलिनी जागृतीमध्ये विशुद्ध नाडी चक्राचे पतंजली सूत्रामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. अहम कृत्योर्थो भावते, अहम कृत्योर्थो यथा करते तो युद्ध होते, भावते न नाडी शुद्धते, इडा पिंगला तो विशुद्धे, नाडी चक्रत विधो योग, स्नान कर्मात्यम शरीरम नृत्योर्थापदी कर्णनम. म्हणजे काय, तुम्ही जो विचार करतात, तुम्ही जो संकल्प करतात, त्याच्यावर तुमचं सगळं आयुष्य चालत असतं. पण या विशुद्ध नाडीला प्रभावित करण्यासाठी वनस्पती शास्त्रांमध्ये अतिशय सुंदर अशी वनस्पती सांगितली, तिचं नाव आहे नागरमोथा. आणि तुम्हाला खोटं वाटेल अगदी, नागरमोथा म्हणजे इतकी प्रभावी वनस्पती आज ती कुठेही आपल्याला अवेलेबल होते. अतिशय सुगंधित अशी वनस्पती आहे सर. नागरमोथा ही पित्त वाढवते पण कफाला विरोध करते. नागरमोथा सेवनाने सुद्धा शांत झोप लागते, विशुद्ध नाडी चक्र चालू होतं आपल्या. विविध पद्धतीने आपण बघा, एखादी गोष्ट विसरतो किंवा कुठल्या टॉपिकवर बोलायचं आपण विसरतो, पण नागरमोथा ही वनस्पती त्याच्या विरुद्ध काम न करता माणूस नेमकी तुला काय आहे, तुझं रहस्य काय आहे, तुझ्या संकल्पना काय आहेत, याच्यावर काम करण्याचं काम नागरमोथा करत असते. रोजचा परफ्यूम लावण्यापेक्षा जरी तुम्ही नागरमोथा जर आंघोळी टाकला तर 24 तासापेक्षा अधिक त्याचा फ्रेग्रन्स, नैसर्गिक फ्रेग्रन्स आपल्या शरीरावर असतो आणि आपलं शुद्ध नाडी चक्र सर हे खूप सुंदर पद्धतीने चालू होतं. मित्रांनो, जी व्यक्ती आपल्यासोबत बसली आहे ती इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आणि ज्या पद्धतीने ते श्लोक बोलताय त्यांचा अभ्यास किती असेल याचा तुम्ही विचार करा. की मी आज मला असं वाटतं पहिला पॉडकास्ट आहे की एक इंजिनियर माझ्या चॅनलवर आलेले आहे आणि त्यांचा वनस्पतीशास्त्राबद्दलचा पण अभ्यास आहे, आणि अशा पद्धतीने ते श्लोक बोलताय की मला असं वाटतं की मी फक्त ऐकत राहू. आणि मला वाटतं तुम्हालाही ते वाटत असेल. अशी कमेंट तर मी आजपर्यंत माझ्या चॅनलवर कधी दिली नाही आहे. मी खरंच सर, मला असं झालं ना की ते ऐकतच राहावं इतकं. नक्कीच नाही सर. बघा, श्लोक केल्याशिवाय किंवा श्लोकांचं अध्ययन केल्याशिवाय तुम्हाला वनस्पतीशास्त्र कळू शकत नाहीये. शेवटी प्रत्येक गोष्टीला एक प्रूफ लागतो, प्रत्येक गोष्टीचं एक तत्व आहे, एक पद्धत आहे. आणि पद्धत आणि तत्व कधी एकत्र येतात, ज्यावेळेस आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेली कमाई आहे, ज्ञानाच्या माध्यमातून असो, योगासनांच्या माध्यमातून असो, कारण की मनुष्य हा परिपूर्ण ज्ञानाने होत असतो सर. आणि वनस्पती शास्त्रांचा सलोख अभ्यास हा वनस्पती कोशमध्ये असतो, अजंटा कोशमध्ये असतो, वेगवेगळ्या सूत्रांमध्ये सांगितलेलं आहे. जसं की आता एक सुंदर श्लोक, 6वा श्लोक आहे, यमो कृत्योम तमहा गंधे लक्षतः गोविंद. म्हणजे काय, लक्षात राहण्यासाठी आणि गोविंदाचं स्मरण करण्यासाठी वनस्पती शास्त्रांमध्ये स्नान कर्माला अत्यंत महत्व दिलेलं आहे. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं जटामाशी आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं
नागरमोथ आहे, तर नागरमोथाच्याच अजून टॉप लेवलची जी वनस्पती नागकेशर आहे सर. नागकेशर इझिली तुम्हाला मिळते. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, जर ब्लडिंग खूप होत असेल तर नागकेशर तोंडामध्ये ठेवणे, बरं. किंवा नागकेशरचा वैद्यांचा सल्ला घेऊन अनेक प्रकारचे उपाययोजना करतो. पण वनस्पती शास्त्रामध्ये नागकेशर हा सगळ्यात महत्वाचं काम करतो तुमच्या वास्तूमध्ये, तुमच्या 7 चक्रांमध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये. ओके. ज्यांचाही रवी खराब असतो, बरेच लोकांचं काय असतं की सर माझा रवी खराब आहे, मग मी काय करू, मी रवीची उपासना करू का? बघा, उपासना करण्यासाठी उपासक बनावं लागतं, आणि उपासक बनण्यासाठी तुम्हाला त्याचं उपज्ञान असणं गरजेचं असतं. त्याला आम्ही पदविन्यास असं म्हणत असतो. ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची कल्पना आहे, फक्त एक कुंडली मांडायची आणि माझा ग्रह खराब आहे आता मी त्याच्यावर उपाय करतो, हे चालणार नाहीये सर. शेवटी शास्त्रामध्ये काय सांगितलंय, ग्रहम तस्यो विधितो युक्ताः परिस्नानम जगत उद्धार रक्षतम ग्रह नक्षत्र योगिनम. म्हणजे काय, ग्रह आणि नक्षत्रांची योजना आपण कधी बनवू शकतो की त्याच्याबद्दल आपल्याला खरंच थोडं माहिती आहे का? की तुम्ही एखाद्या वेळेस बघतात की माझा अभ्यास होत नाहीये, मला मनाची घाबरट होते, किंवा मी खूप पॅनिक होतो, मग तुमचा चंद्र खराब आहे, असं नाहीये. याला आपण सूर्य असं म्हणतो. सूर्य सेनापती सर. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला सेनापतीची उपाधी दिलेली. सेनापती म्हणजे काय, पूर्ण 12ही घरांचा राजा. ओके. तो प्रत्येक घरांवर तो लक्ष ठेवत असतो. मग त्याला जर केंद्रित करायचं असेल, त्या ग्रहाला जर आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे व्यवस्थित बनवायचं असेल, तर पहिले त्या व्यक्तीने उपासक होणं गरजेचं. आणि वनस्पती शास्त्र हीच मूळ धरतं सर की तुम्ही उपासक बना. उपासक म्हणजे काय, तुम्हाला नागकेशर नावाची वनस्पती आहे, मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळते. नागकेशर हे रक्तवाढीसाठी किंवा रक्त प्रकोप करण्यासाठी आयुर्वेदामध्ये त्याचं तर महत्व आहेच, पण वनस्पती शास्त्रामध्ये नागकेशरचा धूप हा तुमच्या वास्तूमधील पूर्व दिशेमध्ये जो महेंद्र देवता आहे त्याचं तो काम करतो. नागकेशरची अंघोळ केल्याने बऱ्यापैकी तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल सर्वाधिक जास्त येतो. 7व्या श्लोकामध्ये सांगते, रवीम पुष्यार्थ योगशम शरीरम दृष्टो कृत्योर्थ अहम भावम चतुस्थानम भावम अकृत्योर्थ वनस्पती देव्यकम करुणार्थनम अश्लेषा नक्षत्रा प्रविवेर्थनम. अश्लेषा नक्षत्र सोडून इतर नक्षत्रांवर जर तुम्ही स्नान कर्म केलं तर अतिशय सुंदर फरक हा रवी ग्रहासाठी सुद्धा असतो सर. ओके. सर आता याच्यात अशी गोष्ट येते की आपले 9 ग्रह आहेत. बरोबर. तर 9 ग्रहांसाठी मग 9 वनस्पती वेगवेगळ्या असं काही आहे सर. म्हणजे वनस्पती शास्त्राचा आणि 9 ग्रहांचा कसा संबंध आहे? नाही, बघा सर, रत्न अध्यायांच्या अगोदर किंवा उपासनांच्या अगोदर सुद्धा जर आपण व्यवस्थित जर बघितलं तर 9 ग्रह, या 9 ग्रहांना तत्व आहेत, त्यांच्या डिग्री आहेत, त्यांचे श्लोक आहेत, त्यांचे व्हायब्रेशन्स आहेत. ओके. आपल्यापासून हे नवग्रह हजारो करोडो लांब असले तरी यांचे व्हायब्रेशन्स आपल्यावर येणारच आहेत. बरोबर आहे. पण वनस्पती शास्त्रांमध्ये विविध पद्धतीच्या प्रत्येक ग्रहांसाठी ही एक वनस्पती सांगितलेली आहे. बरं. पण ह्या वनस्पतींचा उपयोग तुम्ही 3 पद्धतीने करू शकतात. एक तर तुम्ही त्या वनस्पतींची पावडर अंघोळीमध्ये टाकू शकतात. ओके. एक तर तुम्ही धारण करू शकतात. आणि जर तुम्हाला जर शक्य असल्यास तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या शेतामध्ये, तुमच्या आजूबाजूला ते आराध्य वृक्ष लावून तुम्ही त्यांची निवड करू शकतात. रवी जो ग्रह आहे, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की तो सेनापती आहे. मग रवी ग्रहाचं सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की तुम्ही आवळ्याची पूजा करणं गरजेचं असतं. बरं. याचं कारण आहे, कारण यांची दंतकथनेचा श्लोक आहे, विष्णू आर्धतम देवो तहातम कर्षतरे सहस्रा योगार्थ नक्षतम आमलाम वृक्षो परिहार्थने. म्हणजे काय, आवळ्याच्या झाडाखाली साक्षात अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी यांचा वास असतो. आवळ्याच्या झाडाखाली साक्षात महादेव आणि विष्णूचा वास असतो. त्रिमुख्य दत्तांचा वास असतो. आवळा आपल्यामध्ये, आपण बघा आवळा नवमी पण साजरी करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन संस्कृतीमध्ये अशी कुठल्याच वनस्पतीची नवमी साजरी करते, पण आवळा नवमी आपण साजरी करतो. बरोबर. आवळा हा वनस्पती शास्त्राचा सेनापती आहे सर. बापरे, म्हणजे खूप महत्व आहे. खूप महत्व आहे सर. आयुर्वेदामध्ये तर तो बादशाह आहेच, बरोबर, पण वनस्पती शास्त्रामध्ये सुद्धा आवळा सर अत्यंत महत्वाचा आहे. बरेच जण तुळस लावतात, वड लावतात, पिंपळ लावतात. मी म्हणतो तुम्ही आवळे पण लावा. त्याचे 3 फायदे आहेत. एक तर आयुर्वेदिक गुणधर्म पण आहे, त्याच्या सावलीमध्ये बसल्याने सुद्धा मनुष्याला एक आत्मिक शांतता मिळते. ओके. आणि त्याची पावडर जरी आंघोळीमध्ये टाकली तर तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा आहे, तो सर्वात जास्त येतो. बोलण्याची प्रॅक्टिस जरी नसली तुमची तर तुमचं उद्दिष्ट खूप महत्वाचं. आणि हे आज मी आणि तुम्ही विसरत चाललोय की जे वनस्पती शास्त्र आहे ते आज आपण विसरत चाललेलो आहे, पण त्याचे गुण, महत्व, त्याचं प्रतिष्ठा वनस्पती शास्त्रामध्ये भयंकर आहे सर.
म्हणून सूर्य ज्यांचाही खराब आहे किंवा पहिल्या घरात सूर्य आहे, चतुर्थात सूर्य आहे, सप्तमास सूर्य आहे, दशमात सूर्य आहे किंवा सूर्याबरोबर राहू आहे किंवा सूर्याबरोबर केतू बसलेला आहे, तर अशा लोकांनी मी तर सरळ आणि सोपं सांगेल की खूप काही करत बसू नका. आवळा पावडर टाकून आंघोळ करा, आवळ्याची मूळ तुम्ही धारण करा. धारण करणं म्हणजे जसं आपण राखी बांधतो तशी एक मूळ आणायची, अश्लेषा नक्षत्र सोडून आणायची मात्र. बरं. आणि याचा काळ जो आहे हा ब्रह्म मुहूर्ताचा आहे. साधारणतः सकाळी 4 ते 9च्या दरम्यान तुम्ही ही मूळ आणू शकतात. ओम दत्त अनुसयाय नमः, ओम दत्त अनुसयाय नमः 5 मिनिटं जाप केला आणि ही मुळी तुम्ही कमरेत किंवा उजव्या हाताच्या मनगटावर जरी धारण केले तर तुम्हाला सूर्याचा जो प्रकोप त्रास आहे, जर तुमच्या ज्योतिषाने तुम्हाला सांगितलं असेल तर तो बऱ्यापैकी कमी होतो सर. ओके. इतकं महत्व आहे वनस्पती शास्त्रामध्ये सर. बरोबर. सर आता आपण काही वास्तुशास्त्राचे पॉडकास्ट करतो, ठीक आहे, तर एखाद्याच्या घराची वास्तू जर खराब असेल सध्या, म्हणजे ईशान्येला टॉयलेट असणं हे सगळ्यात चुकीचं समजलं जातं वास्तुशास्त्रामध्ये. बट आज जेव्हा आपण पुण्यामध्ये बघतो किंवा मुंबईमध्ये सारख्या सिटीमध्ये बघतो तर बिल्डर लोक जेव्हा बांधतात तर एक जो एरिया आहे तो पूर्ण ईशान्येचे टॉयलेट आहे. बरोबर सर. मग त्या लोकांना काही प्रॉब्लेम होत असेल, काही होत असेल. बरोबर. असे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी वनस्पती शास्त्र कामात येऊ शकतं का? नक्कीच. बघा सर, वनस्पती शास्त्र आणि वास्तुशास्त्र याच्यामध्ये एक विज्ञान सांगितलेलं आहे. 100 पैकी 50 जणांना याचा त्रास होतो, 50 जणांना होत नाही. तो कशामुळे सर, असा फरक? हो, याचा मी फरक सांगतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये तुम्ही एखाद्याची जर कुंडली जर मांडली आणि त्यांच्या लग्नामध्ये जर रवी, बुध किंवा चंद्राची जर युती असेल, लग्न म्हणजे पहिलं घर, तर अशा लोकांना 70 ते 80% वास्तू चुकीचे जरी असेल तर त्याचे व्हायब्रेशन लागत नाही. रवी हा सेनापती, चंद्र हा मनाचा कारक, बुध हा नपुंसक योग तयार होतो तिथं. त्याच्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये जे 32 पदविन्यास सांगितलेले आहेत, 32 देवता, जसं आपले 8 दिशा आहेत, प्रत्येक दिशेला एक एक देवता आहे. बरोबर. तर त्यांचा सर्वात जास्त फोकस हा त्या व्यक्तीला जास्त होत नाही. पण काही लोकांचं बघा, थोडं जरी वास्तूमध्ये आदलबदल केले किंवा घराला खूप खेळे मारून ठेवले किंवा घरामध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट 12 महिने टांगून ठेवली किंवा घराच्या वरती कोळसे ठेवले, घराच्या वरती खूप जुन्या जुन्या गोष्टी तुम्ही ठेवतात, अशा लोकांना बऱ्यापैकी मायग्रेनचा त्रास होतो, बऱ्यापैकी डोळ्यांचा त्रास होतो, कॅन्सर पण होण्याची शक्यता असते. मग असं का होतं की त्या व्यक्तीला त्याच्या कुंडलीनुसार व्हायब्रेशन लागतात. वनस्पती शास्त्र डायरेक्ट वास्तूला हात घालण्यास परवानगी देत नाही. वनस्पती शास्त्रामध्ये त्या व्यक्तीची कुंडली किती स्ट्रॉंग आहे, तो जर ऑलरेडी स्ट्रॉंग असेल तर त्याला इथलं करायची काही गरज नाही. उदाहरणार्थ, अनपढ व्यक्ती आहे पण त्याला व्यावहारिक ज्ञान भरपूर आहे, समाज त्यांनी बघितलाय, छोटे मोठे जर त्याला जर संकट आले तो त्याच्या अनुभवाने ते पार करण्याची त्याची क्षमता असते. बरोबर बरोबर. पण आज शहरामधले लोक असतात, फक्त व्यावहारिक ज्ञान कमी असतं, पुस्तकी ज्ञान जास्त असतं. समाज आज आपला समाजाची जी चळवळ आहे किंवा आज जे बॉन्डिंग असायला पाहिजे ते नाही. छोटे मोठे विघ्न आलं तर आपण खूप पॅनिक होतो, खूप रडतो, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. सेम दॅट्स मीन तुमचं वास्तू आहे. वास्तूबद्दलची डेफिनेशन अतिशय लोकांनी चुकीची करून ठेवली सर. वास्तूमधला 6वा श्लोक विश्वकर्म योगामध्ये सांगितलं, अहम वास्तू महेंद्रोक्षार्थे महेंद्रोम पक्षोर्थे पूर्वार्थनम लक्षो योधार्थम वास्तुदेवता परिन्याद विदोक्षानम. म्हणजे काय, वास्तूमध्ये राहणारे लोक हे आध्यात्मिक आहेत का? वास्तूमधले लोक मेहनती आहेत का? वास्तूमधले राहणारे उपासक आहेत का? त्यांची उपासकता किती आहे? आणि त्याच्यानंतर 4था पॉइंट वास्तूचा येतो सर. ऑलरेडी ते जर स्ट्रॉंग आहेत तर वास्तूचा फरक नाही त्यांना पडणार. फरकच पडू शकत नाही सर. उदाहरणार्थ काय, कोविडमध्ये ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी होती ते गेले सर. पण आज तुम्ही मला सांगा, आज जेवढे काही भिकारी होते हे खाऊन पिऊन टेन्शन मध्ये नव्हते सर, किती लोक गेले याच्यात? नाही वारले नव्हते सर, वारलेच नाही सर. ते जे रिच लोक होते किंवा जे नॉर्मल लाईफ जे जगत होते एकदम चांगलं, तेच गेले. मुंबई पासून ते उत्तर प्रदेश पर्यंत ते बिचारे चालत चालत गेले सर, तरी त्यांना काही नाही झालं. याचं कारण काय, इम्युनिटी पॉवर. पण तशीच तुमची कुंडलीमध्ये आहे का? तुमच्या वास्तूमध्ये तेवढं तुम्ही उपासक केलेली आहे का? नुसता माझा दक्षिण ईशान्येला टॉयलेट बाथरूम आहे, उत्तरेला टॉयलेट बाथरूम आहे, एवढं वास्तुशास्त्र नाहीये. याची ना आपल्या पद्धतीने काही लोकांनी याची खूप सुंदर डेफिनेशन केलेली आहे. ईशान्येला टॉयलेट बाथरूम आहे, उपाय करा. उत्तरेला टॉयलेट बाथरूम आहे, उपाय करा. अग्नेयेला टॉयलेट बाथरूम आहे, उपाय करा. अरे पण उपाय नेमके वास्तूवर करायचे की लोकांवर करायचे? जर लोक जर तिथले स्ट्रॉंग असतील, सगळ्याच पद्धतीने मी म्हणतो, फायनान्शियली स्ट्रॉंग असतील, सगळ्यात वनस्पती शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की पहिले तुमची कुंडली बघा. आणि म्हणून कुठल्याही प्रकारे वास्तुशास्त्रामध्ये जर छोटेफार मोठेफार व्हायब्रेशन असतील
तर सगळ्यात चांगलं काम करते ती तुमची दक्षिण आणि नैऋत्य. वनस्पती शास्त्रामध्ये दक्षिण नैऋत्याला जर काही उपाय जर तुम्ही केले, उदाहरणार्थ मी तुम्हाला एकदम सरळ सोपं सांगतो, पांढरीची काठी असते, बाजारात इझिली उपलब्ध असते, दक्षिणेच्या दिशेला तुम्ही लावा, नैऋत्याला लावा, चांगले रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुरटी आहे, तुरटीनंतर जास्वंदाची मूळ आहे. जास्वंदाची मूळ ही वनस्पती शास्त्रामध्ये वास्तूला खूप उपयुक्त आहे, ओके. खूप महत्वाचं त्याचं. तुम्ही जर जे गणपतीला जे जास्वंद अर्पण करतात त्याची मूळ, त्याची काठी ही वास्तुशास्त्रासाठी खूप महत्वाची सर. तुम्हाला फायनान्स प्रॉब्लेम असेल, नोकरीमध्ये यश मिळत नसेल, पोटफुगीचा जास्तीत जास्त त्रास असेल, जास्वंदाची मूळ चतुर्थी संपल्याच्या दुसऱ्या दिवशी, समजा 1 तारखेला चतुर्थी आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जास्वंदाची मूळ आणायची आणि ती तुमच्या नैऋत्य किंवा दक्षिणेला लावायची. याच्याने खूप सुंदर रिझल्ट मिळतो सर. त्याच्यानंतर वनस्पती शास्त्रामध्ये पंचम भोगम तीर्थ योगक सांगितलं. म्हणजे काय? पिवळी मोहरी, तुमचे धने, त्याच्यानंतर मसूर, त्याच्यानंतर तुमचे काळे तीळ आणि बत्तासे. कुठल्या एका पोटलीमध्ये जरी तुम्ही 15-20 दिवस किंवा 6-7 महिने जरी तुम्ही त्या दिशेला जर लावले, शेवटी तिथले प्रॉब्लेम्स, तिथले व्हायब्रेशन्स प्रॉपरली क्लिअर होतात. हो, एवढा रिझल्ट वनस्पती शास्त्रामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर वनस्पती शास्त्रामध्ये अजून काय काय करायचं महत्वाचं आहे, तर वनस्पती शास्त्रामध्ये 2 महत्वाचे झाड आहे, एक चंदनाचं खोड आणि एक खैराचं खोड. हे तुमच्या वास्तूमध्ये असणं गरजेचंच आहे. चंदन हा राहूला प्रेझेंट करतो, तो मानसिकता कमी करतो. आता राहू म्हणजे थोडक्यात काय, मी, माझं, मी पण, भ्रम. पण कधी कधी त्याच्यातही माणूस यशस्वी होतो. राहू म्हणायला गेलं तर आपण सहज म्हणतो माझ्या मागे काय राहू केतू लागलेला आहे का, पण बघा या निसर्गामध्ये कुठलीच गोष्ट चांगली पण नाही, कुठली गोष्ट वाईट पण नाहीये. तुम्ही यूज काय करताय, जसं की आपला मोबाईल आहे, मोबाईलचा यूज तुम्ही डिजिटल साठी करू शकतात, पण तो तितका घातक पण आहे. तसंच ग्रहांचं पण असतं सर, दिशांचं पण असतं. आग्नेय दिशा काय आहे वास्तुशास्त्राप्रमाणे? पैसा, इन्व्हेस्टमेंट, स्त्रीधन, लग्न, ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. पण बरेच लोक काय करतात, नेसेसरी युट्यूबवर पाहतात, मला अग्नेला रेड कलरचा दिवा लावायचा, त्याच्याने माझी भरभराटीच होईल. पण तुमची वायव्य काय म्हणते? ज्याचा शुक्र चांगला सर, आग्नेत काही असो काहीच होणार नाही, कारण की शुक्र हा आग्नेयचा कारक आहे. तो लक्झरियस लाईफ आपल्याला कुठून मिळते? आग्नेयतनच मिळते सर. दक्षिण दिशेचं घर घेऊ नये असं वास्तुशास्त्राच्या कुठल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलंच नाही मुळात सर. बरोबर. मुळामध्ये दक्षिण दिशा यमतत्वाची जरी असली, यमम कृत्यम देवतनम सराक्षरम गंधर्व आहेत, ते यम आहे, तत्व आहे तिथे. शेवटी तिथे मंगळाचा आधिपत्य आहे. आणि आता तुम्ही बघा 2025 मध्ये भरपूर वॉर चालू आहे. का चालू आहे? 2025 मंगळामुळे चालू आहेत, कुठं ना कुठं दिसतं. म्हणजे कळत न कळत हे सगळ्या गोष्टी व्हायब्रेशन्सच्या असतात सर. आणि वनस्पती शास्त्र काय म्हणतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की जर तुम्हाला लक्झरियस लाईफ जगायची आहे, पळस माहिती तुम्हाला? पळस आपल्या खानदेशमध्ये चांगला मिळतो, किंवा इकडे सापुतारा, नाशिक, सातारा, भरपूर ठिकाणी पळस आहे. त्याचे फुलं तुम्हाला जेवढे आकर्षित करतात ना सर, हे सगळे फुलं शुक्राचे आहेत. पळस शुक्रम आदिमचार्य अर्थोनम पालक्ष म्हणजे पळस. वनस्पती शास्त्रामध्ये श्लोकामध्ये त्याला पालशा म्हटलेलं आहे. पालशामहम कृत्यो शुक्रार्थम जीवनार्थ, म्हणजे जीवनाची शैली बदलायची असेल, तुम्हाला लक्झरियस लाईफ जगायची असेल, कष्ट करून, शिक्षण घेऊन, अध्यात्म, उपासना, समाजामध्ये चांगलं राहून जर तुम्हाला जीवनशैली जर चांगली करायची ना, पळसाचा उपयोग वनस्पती शास्त्रांमध्ये खूप सुंदर दिलेला आहे. 7-8 पळसाचं पानं, 1 खडी साखरचा खडा आणि 1 तुरटीचा खडा, लाल वस्त्रात 12 महिने 24 तास 365 दिवस तुम्ही जर तुमच्या आग्नेयला जर लावून ठेवला, मग तिथे जर टॉयलेट बाथरूम असेल तर काही प्रॉब्लेम नाही. बघा तुम्ही जे कामं करतात ना, त्याचे तुम्हाला अपडेट्स मिळतात. काय अपडेट्स? ग्राहक मिळतात, ग्राहकांची वन कमी होते आणि आयडियाज येतात. मी कसं बोलावं ग्राहकाबरोबर, माझं लक्झरियस लाईफ मी अजून, कारण की हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं सर, की मी लक्झरियस लाईफ जगावी. बरोबर आहे, प्रत्येकाला वाटतं. मग सर मी कष्ट करतो, मग मला त्याचा फरक का पडत नाही? मी खूप कष्ट करतो, मी उपासना करतो, पण कुंडलीचा शुक्र कसा आहे? तो शुक्र किती स्ट्रॉंग आहे? कारण की शुक्र ग्रहाकडे जेवढ्या विद्या कोणाकडे नाही तेवढ्या शुक्रांकडे, आधी शुक्राचार्यांकडे आहेत. स्त्रीदम विद्योम अकक्षारम शुक्राचार्य तो विधियोगम, म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश. मी तर असं म्हणेल, माझं ज्ञान कमी असू शकतं, पण सगळ्यात जास्त विद्यांतर शुक्राचार्यांकडे होत्या. आणि हे शुक्राचार्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही ड्रीम बघता, स्वप्न पाहतात ना, त्याला ते एक्सप्लोर करण्याचं काम शुक्र ग्रह करतो. शुक्र तुमच्या वास्तूमध्ये कुठे आहे?
तर अग्नेयला आहे. अग्नेयाला शुक्र आहे. यस. म्हणजे सर मग जर अग्नेयाला जरी शुक्र असेल, म्हणजे अग्नेयाला जर कोणाचं वॉशरूम आहे म्हणजे टॉयलेट आहे, पण त्याचा जर शुक्र चांगला आहे तर त्याचा फरक नाही पडत. काहीच फरक नाही पडू शकत सर. हा, मुळात कसं असतं, म्हणजे सर तुम्ही आज असं म्हणतायत की कुंडलीवरून वास्तूला चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग वनस्पती शास्त्र त्याच्यावर इम्पॅक्ट करतं. येस सर, अगदी बरोबर आहे सर. कुंडलीवरून पण वनस्पती शास्त्र तुम्ही हे करू शकता. येस सर. म्हणजे जर कुणाच्या कुंडलीमध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला दिसतोय तर मग वनस्पती शास्त्र तुम्ही तो करा. येस सर. म्हणजे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यांना सगळ्यांना वरतून वनस्पती शास्त्र कंट्रोल Yes, करू sir. शकतं. नक्की सर. बघा कसं असतं, गाडी आहे आपली, एक 4 व्हीलर गाडी आहे आणि 4 व्हीलर गाडीच्या अचानक ब्रेक फेल झालेले आहेत, पण चालवणारा जर हुशार असला, बौद्धिक क्षमता त्याची चांगली असेल, तो कशी गाडी कंट्रोल करतो. पण नवा माणूस आहे तो धडकूनच देईल. तसं वास्तूचं असतं, तसंच कुंडलीचं असतं. माझ्या ऑलरेडी कुंडलीचं मला काहीच माहित नाहीये. माझी कुंडलीचा शुक्र कुठं आहे, मंगळ कुठं आहे, बुध कुठं आहे हेच मला माहित नाही. ते किती स्ट्रॉंग आहे हे पण मला माहित नाही. तर तुम्ही वास्तूमध्ये उपाय करून काही मिळत नाही. नाही मिळत. शेवटी मी एकच सांगेल तुम्हाला की वनस्पती शास्त्र शुद्ध भावनेने सांगतं, कुंडली, घरातले लोक, त्यांची उपासकता, ऊर्जा. आणि नंतर मग काय आलं तर नाहीच असलं तर मग तुम्ही वास्तूमध्ये फेरबदल करू शकतात सर. ओके. तर सर मला परत एक त्याच प्रश्नाकडे यायचं, जर ईशान्येचं टॉयलेट आहे कुणाचं आणि त्यांचा ऑरा वगैरे किंवा ऊर्जा त्या लोकांची थोडीशी तुम्हाला डाऊन वाटते, तर तुम्ही काही उपाय देऊ शकता त्यासाठी? नक्कीच सर. बघा, तोडावानी लागणार नाही, अजिबात नाही. बघा सर, ईशान्य दिशा ही विशेष करून रिद्धी सिद्धिदायकता आहे. विश्वकर्म योगामध्ये काय सांगितलं, रिद्धिम सिद्धिम ईशान्योतो प्राजक्तनाम सदुत्कारे रक्षतो प्रधाबंधितनम बंधितम वास्तु विदुक्ताने युदुक्ताने वास्तुत्मनम. मघा नक्षत्रो आश्तर. मघा नक्षत्रावर पारा मिळतो मार्केटमध्ये, इझिली मिळतो सर पारा. ईशान्य दिशेचा पारा ठेवल्याने बऱ्यापैकी, मी म्हणणार नाही की 100%, कारण की वास्तुशास्त्र हे व्हायब्रेशनवर काम करतं सर. 360 डिग्रीवर काम करतं. ते 70 ते 80 ते 90% पारा हा ईशान्य दिशेला मजबूत करण्याचं काम करतो. आणि वनस्पती शास्त्राचं जर झालंच, किंवा वनस्पती शास्त्रानुसार आपण तिथे काय करू शकतो, सागर गोटा इझिली मार्केटमध्ये मिळतं. आपण लहानपणी तो गरम करून हे लावायचो, बॉडीला लावायचो, तो गरम लागायचा सागर गोटा. तर हा सागर गोटा तुम्ही घर बनवताय तर तुम्ही वास्तूमध्ये पुरल्या तरी चालतो. तुम्ही 4-5 सागर गोटे हे ईशान्य दिशेला जर एका पोटलीमध्ये लावून ठेवले, त्याचा थोडा जर पारा टाकला तरी चांगले रिझल्ट देतात सर. तर आपण ईशान्य दिशेला कुठल्या पद्धतीने, आपण मी तसं सांगितलं की रिद्धी सिद्धिदायकता असते त्याच्यामुळे, सागर गोटा, पारा अतिशय चांगले रिझल्ट देतात. कारण की वास्तुशास्त्राप्रमाणे, वनस्पती शास्त्रानुसार ईशान्य दिशा नुसती देवांची नाहीये, तर ती जलतत्वाची दिशा आहे. जलतत्व म्हणजे काय, वास्तुशास्त्रामध्ये सुंदर श्लोक आहे, जलाक्षो या कर्मे लक्षार्थो प्रयुक्तानम सर्वस्य शरीरम दोषम कृत्योर्थो भावाती प्रेक्षरम. जलतत्व म्हणजे काय असतं, जलामध्ये सगळ्या प्रकारचे जीव आत्मे असतात. हिंदू धर्मामध्ये जलाला खूप महत्व आहे सर. आपण गणपती पण विसर्जित करतो, जलामध्ये करतो. जलाला अनन्यसाधारण महत्व आहे. बरेचसे लोक पूर्वीपासून गंगेचं स्नान करतात, म्हणजे जलतत्व. म्हणजे ईशान्येला काय, उत्तरेला काय, जलतत्व आहे. जिथे जलतत्व असतं ना तिथे सगळ्या प्रकारचे गुण असतात सर. पाणी आहे तर एखाद्या समुद्रामध्ये नाना प्रकारचे किटाणू, जंतू सगळे राहतात. तसं ईशान्य दिशेला वास्तुशास्त्राप्रमाणे पण तीच व्याख्या केलेली आहे. बघा, लक्षात घ्या, बऱ्याच जणांचं काय असतं की सर मी मुंबईमध्ये असतो, पुण्यामध्ये असतो, दिल्लीमध्ये असतो, पण आमचं ईशान्य आम्ही हे तोडू शकत नाही. मग काय करायचं, तुम्ही ईशान्य दिशा ही मुळातच एकदम सुगंधित ठेवा. ओके. ती दिशा, बऱ्याच जणांचं कसं टॉयलेट वरती भरपूर असा काही पसारा असतो, तुम्ही ते अडगळ काढून टाका. जेवढं तुम्हाला क्लीन ठेवता येईल, जेवढं तुम्हाला सुगंधित ठेवता येईल, तुम्ही ते ठेवू शकतात. इझिली तुम्ही ते ठेवू शकता. तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे ग्रीनरी ठेवू शकता. पामचं एक झाड येतं मार्केटमध्ये, इझिली मिळतं. तुम्ही ते टॉयलेटमध्ये जर तुमच्याकडे जागाच असेल तर तुम्ही ठेवू शकतात. दुसरं अजून काय तुम्हाला एकदम जबरदस्त नुख्खा मी सांगतो, वनस्पती शास्त्रांमध्ये याला जलम तक्ष, म्हणजे जल तक्षणाचा अर्थ काय, जल तत्व जर इनबॅलेन्स झालं असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे दालचिनीची पावडर पाहिजे. वनस्पती शास्त्रामध्ये दालचिनीची पावडर ही उग्र आहे आणि ही कफवर्धक आहे सर. ही स्निग्ध आहे, ही चरचर करते. पण वनस्पती शास्त्रामध्ये हिला प्रमाण केलेला आहे चंद्र आणि बुधासाठी सर. ज्यांचा चंद्र खराब आहे ना, ज्यांचा बुध खराब आहे ना, चंद्र म्हणजे काय, मानसिक दडपण, बुध म्हणजे काय, बिझनेस मध्ये लो क्वालिटी, सगळं असून पण आपण सहज म्हणतो अरे हा माणूस आज करोड रुपये कमवला असता, पण आज हा 100 रुपयाला पण तरसतो. म्हणजे काय, तर कुंडली मधला बुध.
पण ज्यांचा बऱ्यापैकी बघा, ज्यांचा बुध खराब असतो ना, त्यांचा बऱ्यापैकी ईशान्य दोष असतो. त्याचे व्हायब्रेशनच त्यांना तसे मिळतात. नपुंसक ग्रह आहे तो, पण बिझनेसचा बाप आहे. ज्यांना बिझनेसमध्ये काम करायचं त्यांनी त्याचा बुध स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. मग वनस्पती शास्त्रामध्ये दालचिनीचा प्रयोग वनस्पती शास्त्रामध्ये खूप सांगितलेला आहे. 7-8 काड्या घ्यायच्या तुम्हाला आणि ग्रीन कलरचा चांगल्यातला चांगला दर्जाचा धागा घ्यायचा आहे. तो त्याला तुम्ही जशी मोळी बांधतात लाकडाची, तशी तुम्ही ती बांधून तुमच्या ईशान्य दिशेला जर टॉयलेट असेल तर त्याच्या आतमध्ये तुम्ही ती ठेवू शकता. कुठलाही खर्च नाहीये सर, 20-25 रुपयाचा हा खर्च आहे. पण वनस्पती शास्त्र आणि विश्वकर्म योग ग्रंथांमध्ये शांडिल्य कर्मामध्ये सुद्धा हा योग सांगितलेला आहे की अशा पद्धतीचा जर तुम्ही उपयोग केला तर तुमचा बुध कदाचित उच्चीचा होतो आणि ईशान्येचे व्हायब्रेशन्स कमी होतील. ओके, हा म्हणून तुम्ही हा प्रयोग करू शकतात सर. चांगलं आहे. आजपर्यंत आपण जे पॉडकास्ट झाले त्यामध्ये आपल्याला असंच आपण ऑब्झर्व केलं की ज्याची त्याच्या विद्येप्रमाणे ती गोष्ट की ईशान्य दिशेला टॉयलेट असेल तर तुम्हाला ते तोडावंच लागतं. बट सरांनी आज एक नवीन आपल्याला उपाय दिलेला आहे की वनस्पती शास्त्रानुसार दालचिनीचा जो त्यांनी उपाय सांगितला तो जर तुम्ही केला तर तुमचे इफेक्ट्स कमी होतील. सर हेही बोलले की 100% नाही होऊ शकत, 100% नाही, पण भरपूर प्रमाणात ते कमी होतील आणि जे कॅन्सर वगैरे अशा गोष्टींना जी भीती वाटते ती तुमच्यापासून दूर जाईल. नक्कीच. सर आता आपली जी ऑडियन्स आहे ना ती पैशाच्या बाबतीत खूप इंटरेस्टेड आहे. त्यांना मनी ओरिएंटेड आहे लोक. त्यांना आयुष्यामध्ये पैसा कमवायचा आहे. जसं तुम्ही बोलले की लक्झरी लाईफ जगायची आहे, चांगलं घर गाड्या हे ते सगळं प्रत्येकाची एक हौस आहे. कर्ज असेल कुणावर तर ते त्यांना दूर करायचं आहे. तर सर वनस्पती शास्त्रानुसार पैशा रिलेटेड तुम्ही काय सांगाल? नाही, खूप सुंदर. मला हे सगळ्यात मोठा टॉपिक पाहिजे. नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे सर. पण मी त्याच्या अगोदर 2 मिनिटं घेतो. बघा, पैसा कमवायचा असेल तर सगळ्यात महत्वाची तुमच्याकडे स्किल पाहिजे. बरोबर. स्किल आहे, तुमच्याकडे मेहनत आहे, स्किल आहे, प्लॅटफॉर्म आहे, संधी पण आहे, पण त्याचं सोनं होत नाही. तर अशा लोकांसाठी हे मी मुख्य सांगणार आहे की ज्यांच्याकडे स्किल आहे, डेव्हलपमेंट आहे, बुद्धी आहे, पण सर कुठे गाडी पुढे जात नाहीये. तर वनस्पती शास्त्र तुम्हाला हेच सांगतं की तुमच्याकडे सगळं काही आहे ना, पण तुम्हाला मिळत नाही ना, तर वनस्पती शास्त्र नक्कीच तुम्हाला काम करतं. मी तुम्हाला असे 5-6 नुक्ते सांगणार आहे सर की ज्याच्याने तुमचा व्यवसाय पण चांगला चालेल, तुमच्या घरातही प्रगती होईल आणि तुम्ही स्वतः एक डेव्हलप होणार. मनुष्याला स्वतःला जर एक डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर मार्केटमध्ये किंवा आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये आघाडा हा एकदम इझिली मिळतो सर. गवत वर्णीय आहे, पण आघाडा इज इक्वल टू पुष्कराज. आज पुष्कराज जर चांगला क्वालिटीचा घ्यायचा गेला तर 1-1.5 लाख रुपये लागतात. बरोबर. आघाडा आमचा फुकट आहे सर. अरे बापरे, अगदी फुकट आहे. आघाड्याची मूळ तुम्ही बुधवारी हिरव्या वस्त्रामध्ये जर उजव्या हाताच्या मनगटावर जर धारण केले आणि ओम बुधाय नमः किंवा ओम पुषाय नमःचा जर जाप सुरू केला तर बऱ्यापैकी तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतात, बऱ्यापैकी तुमची ग्रोथ होते आणि तुम्ही कुठे चुकतायत ना हे तुम्हाला आठवेल की अरे आपण इथे चुकतोय, आपण हे आता चुकी बंद केले पाहिजे. ऑटोमॅटिकली तुमचा आर्थिक विकास सुरू होतो. म्हणून आघाडा तुम्हाला जिथे कुठे मिळेल, आघाड्याचे पानं सुद्धा अंघोळीत करण्याची प्रथा आहे सर. आघाड्याला वनस्पती शास्त्रामध्ये अंशुक म्हणतात. श्लोक असा आहे नवा, ओम जागता हवदोक्स्थानम अंशात वनस्पती देहम कर्मम निश्चितम फलास्यम फुल प्रजक्तते फलास्यम पदाक्षणम कार्य अक्षम योक्षार्थो जगतपती. त्याला जगतपती म्हटलेलं आहे. ज्याला जगामध्ये काम करायचंय, कष्टाने काम करायचंय, योग्य प्रमाणे काम करायचं आहे, त्यांनी आघाड्याची मूळ विशेष करून मी 3 नक्षत्र देतो तुम्हाला. या 3 नक्षत्र तुम्ही कधीही आणू शकतात. एक तर पुष्य नक्षत्र तुम्ही आणू शकतात, उत्तर भाद्रपदा नक्षत्र आणि रेवती नक्षत्र. या तिघांवर तुम्ही कधीही आणू शकतात. पुषाय नमः जरी म्हटला आणि तुम्ही जर ती धारण केली हिरव्या धाग्यामध्ये 7-8 महिने जरी ठेवले तर तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची सुधारावयास लागते. वनस्पती शास्त्रामध्ये दुसरा सगळ्यात महत्वाचा उपाय सांगितला. तुम्ही तांदूळ खातोच आणि तांदूळ कापला की आपण ते जाळून टाकतो, पण वनस्पती शास्त्रामध्ये तांदूळाचे जे झाड असतं किंवा जे तांदूळ येतात त्याची जी मूळ असते, बरोबर आहे, हिला हिऱ्याचा समान दिलेला आहे. अरे बापरे. तुम्ही हिरा वापरतात की तांदूळाची मूळ वापरतात? ज्याला कोणाला आयुष्यामध्ये, मी तसं तुम्हाला बोललो की लक्झरियस लाईफ लागते, तुम्हाला कुठेही तांदळाची शेती भेटेल आणि आता तांदूळ काढून झालेले आहे तर ती घरी वनस्पती घेऊन यायची तांदूळाची, ती स्वच्छ धुवून टाकायची सर, आणि तिला ना एक काम करायचं, गोल्डन कलरचा धागा 7 वेळेस गुंडाळायचा आणि तो जमल्यास तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा तुमच्या तिजोरीमध्ये परमनंटली ठेवून द्या. आणि जमलं तर त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका. उत्तर दिशेकडनं व्हायब्रेशन कुबेराचे येतात. हे सगळ्यांना माहिती की कुबेराची दिशा आहे, पण इथे तसं नाहीये. ही नाग देवता पण आहे तिथं. नागाचा वावर
सर्वाधिक जास्त तांदळाच्या शेतीमध्ये सुद्धा आढळतो. नाग तांदळाची शेती नाताच्या शेतीमध्ये आढळतो. इथं त्याचं लॉजिक लावलेलं आहे वनस्पती शास्त्रामध्ये. हा. आणि बऱ्यापैकी मुंगसाचं सुद्धा प्रमाण हे तांदळामध्ये असतं. बरं. नाग आणि मुंगोस दॅट्स मीन तुमच्या कुंडलीतला शापित योग जो असतो तो या वनस्पतीमुळे कमी होतो सर. वनस्पती शास्त्रामध्ये याची मूळ तुम्ही ॲज अ शो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, डिझाईन म्हणून सुद्धा जरी घरामध्ये ठेवली उत्तर दिशेला किंवा तुमच्या तिजोरीमध्ये, तरी खूप छान रिझल्ट देतात सर. तुमच्या घराला दृष्टच लागू नये तांदळाची मूळ तुम्ही उंबऱ्याच्या वरती बांधून ठेवा, यांनी सुद्धा खूप चांगले रिझल्ट येतात सर. मी आजपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांना मी नेहमीच सांगतो सर की तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, तुम्ही आता माझ्याकडनं वनस्पती शास्त्र भरपूर प्रमाणात शिकतायत, तर तुमच्याकडे ह्या 4-5 वस्तू आवश्यक आहे की जसं मी म्हटलं आघाडा आहे, तांदूळाची मूळ आहे. तिसरी जी वनस्पती मी तुम्हाला बोललो की पालशा म्हणजे अर्थात पळस. पळसानुसार लक्झरीज लाईफ देत नाही सर. हा स्वप्न दाखवतो आणि स्वप्नांबरोबर काम करण्याची जिद्द पण दाखवतो. ज्यांना जिद्दीने पैसा कमवायचा, मेहनतीने पैसा कमवायचा आहे, त्यांना आयुष्यामध्ये आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तर जिथं कुठे तुम्हाला पळसाची मूळ मिळेल ही शुक्रवारच्या दिवशी बरोबर 6-7च्या दरम्यान चांदीच्या लॉकेटमध्ये गळ्यात घालणं कधी पण उचित असतं. हो. याचे श्लोक आणि याची अनिवार्यता सांगितलेली आहे अजंता कोशमध्ये. यदोसा पलशार्थे पलशम गृहीतार्थम म्हणजे काय, पलश धारण केल्याने, त्याची धारण विधी केल्याने 6 ते 7 महिन्यामध्ये किंवा त्याच्याही लवकर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये राहण्याचा अनुभव आणि हक्क प्राप्त होतो सर. ज्या लोक रिअल इस्टेटमध्ये आहे, सोनारकी काम करतात किंवा म्युच्युअल फंडात काम करतात, शेअर मार्केटमध्ये काम करतात किंवा LIC एजंट म्हणून काम करतात किंवा नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करतात, पॉलिसीच मिळत नाही सर, मग आम्ही काय करायचं? मग रत्न घालायचे का? नाही. कुठलं काही वापरायचं का? तर नाही. तर तुम्ही पहिलं महत्वाचं आहे की पळसाची मूळ चांदीमध्ये धारा. फक्त चांदी मात्र शुद्धता असावी, कारण की शुक्राचं चांदीचं खूप जमतं सर, चांगलं असतं, खूप चांगलं जमतं सर. चौथी जी वनस्पती आहे ही तुमच्या वास्तूमध्ये आवश्यक असावी. या वनस्पतीने तुमचा ओरा क्लीन होतो, वास्तूमध्ये पैसा हा बॅलन्स होतो, याने खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळतात. आणि कुठंही म्हणजे तुम्हाला सांगाल तर हसू येईल, एरंड जे एरंड आपण कापून टाकतो सर, पण हे एरंडाची मूळ आपल्या वास्तूमध्ये आवश्यक आहे सर. जर तुमच्याकडे एरंडाची मूळ आहे, एरंडाची मूळ तुम्ही अश्लेषा नक्षत्रावर धारण केलेली आहे, कमरेत किंवा हातामध्ये, उजव्या हातामध्ये लाल वस्त्रामध्ये, तर ऑटोमॅटिकली पैसा हा यायला सुरुवात होते. जर तुमच्या घरामध्ये तुमचा व्यवसाय चालत नसेल, किराणा दुकान असेल, कर्जबाजारी खूप झालं असेल, तुरटी घ्या, तुरटीला 7 वेळेस लाल धागा बांधा आणि त्याच्यामध्ये एरंडाची मूळ टाका आणि लाल वस्त्रामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. ग्राहक आकर्षित होतील. कामाख्यम लक्षार्थे कामाक्ष लक्षकार्थम, कामाख्य देवीचा एक श्लोक येतो, त्यात एरंडा ह्या वनस्पतीचा सर्वात जास्त महत्व सांगितलेलं आहे सर. आणि जात म्हणजे आणि त्याच्यात एक स्नान कर्म सांगितलेलं आहे. फायनान्समध्ये पुढे जायचं आहे तर एक स्नान कर्म तुम्हाला मिळतो, हिरडा. हिरडा हिरडा जसं आयुर्वेदामध्ये हिरडा एक संजीवनी वनस्पती आहे आणि बघायला गेलं तर समुद्र मंथनामधली निघलेली वनस्पती. असंही काही आख्यायिकांमध्ये मी ऐकलेलं आहे आणि विचार आणि अभ्यास केलेला आहे की ती जमिनीतनं प्रकट झालेली नाही. ती ऐश्वर्यम भेदम लोक्षार्थे म्हणजे ईश्वरांच्या भेदांमुळे निर्माण झालेली ती एक वनस्पती. हिरडा जी वनस्पती, हिरडाचं चूर्ण घरातल्या प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळीमध्ये टाकणं अनिवार्य आहे सर. हिरड्याचं चूर्ण कमीत कमी तुम्ही एवढं जरी टाकलं, चिमूटभर आंघोळीमध्ये टाकल्यानं 3 उपयोग होतात. एक तर तुमचा आभाचक्र सुरळीत राहतो, फायनान्स तुमचा चांगला असतो आणि घरात एकोपा येतो सर. आज आपण बघतो की घराघरांमध्ये एकोपा राहिलेला नाही एवढलाय. मग याच्यासाठी काय करायचं? थोड्या थोड्या गोष्टींवरनं घरात भांडणं होतात. हिरडा हा खूप महत्वाचा आहे. अगरबत्ती लावण्याऐवजी तुम्ही हिरडा कोळशांवर टाका, त्याची पावडर टाका, त्याचा धूप घरामध्ये दाखवा. फायनान्ससाठी अतिशय महत्वाचा तोडगा म्हणजे हिरडा सुद्धा आहे सर. सर खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता पैसा आणि तुम्ही खूप छान पद्धतीने समजवला. भरपूर उपाय दिले. ऍक्च्युली हे उपाय तर सरांनी 2-3% सांगितले, कारण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. सरांकडे तर याच्या कितीतरी पट असे उपाय आहे की प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. कोणाचा दवाखाना चालत नाही, कोणाचं किराणा शॉप चालत नाही, कोणाचं सोन्याचं दुकान चालत नाही, कोणाचा असा बिझनेस चालत नाही, रिअल इस्टेटचा बिझनेस चालत नाही. अशा सगळ्यांसाठी एक पर्टिक्युलर वेगवेगळे तोडगे जे म्हणतो आपण ते सरांकडे. सर एक थोडा कॉमन विषय आपल्या स्त्रियांसाठी, की महिला पण आपले चॅनल खूप बघतात, त्यांचे पती जर दारू पित असतील, व्यसन करत असतील किंवा त्यांना परस्त्री सोबत जास्त ते राहत असतील आणि त्यामुळे घरात प्रॉब्लेम होत असतील, या गोष्टींसाठी वनस्पती शास्त्र काम करतं का? येस, 100% सर करतं.
व्यसन खूप आहे दारूचं, किंवा पती किंवा पत्नी किंवा कुणीही असेल एखाद्या गोष्टींमध्ये खूप त्याच्या मागे लागलेला आहे, तर आयुर्वेद आणि वनस्पती शास्त्रामध्ये एक सुंदरसा नुक्का सांगितला म्हणजे औदुंबर जल. औदुंबर जल हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळतं. औदुंबर जल हे शरीरामध्ये वनस्पती शास्त्रानुसार आभा चक्रांवर काम करतं, व्यसन कमी करण्याचं काम करतं. म्हणून मी महिलांना सगळ्यांना सांगू इच्छितो की जर कुठे औदुंबर जर मिळालं कुठे, म्हणजे सगळ्या आयुर्वेदिक स्टोअर्समध्ये इझिली मिळतं. साधारणतः 250-300 मिली तुम्हाला 400-500 रुपयामध्ये ते इझिली मिळतं. पाण्यामध्ये टाकून आपणही पिलं आणि समोरच्या व्यक्तीला जरी दिलं तर त्याच्या स्वभावात बदल होतो. किती टाकायचं सर? साधारण नाही, थेंब अजिबात नाही. साधारणतः 5 लिटर मध्ये साधारणतः 100 मिली. ओके, हे प्रमाण तुम्ही केलं, त्याचे नो साईड इफेक्ट, त्याला चव नाहीये. कारण की वनस्पती शास्त्रामध्ये औदुंबरम जलम तीर्थो यदार्थे पुरुष सुक्तो हा जगत उद्धोरणम कलक्षार्थम शरीर उक्तो न. इथे पुरुष सुक्ताचा उपयोग केलेला आहे. पुरुषांचा काही प्रॉब्लेम असेल, मग तो कुठलाही असो, वंधत्व आला असेल, दारू पित असेल, कुठलं व्यसन लागलं असेल, जुगार खेळत असेल, स्वभाव अत्यंत खराब झालेला असेल ना, एवढं काही करण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये औदुंबर जल आणून ठेवा, त्यांनाही द्या, आपणही घ्या. त्याची कुठलीही चवच नाहीये मुळात. म्हणजे याच्याने एक तर स्वभावात बदल होतो. आणि बघा, व्यसन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे स्वभाव परिवर्तन होणं गरजेचं आहे सर. बरोबर. आणि बऱ्यापैकी आपण बघतो की स्वभावात बदल होत नाही म्हणून तो व्यक्ती व्यसन करतोय. आणि वनस्पती शास्त्र सांगतं डायरेक्ट करू नका काही. सूर्य दिसला म्हणजे आपण त्याला भेटायला जाऊ शकत नाही. सूर्याच्या एनर्जी घेण्यासाठी तेवढी ज्याची फ्रिक्वेन्सी आहे, बरोबर, एवढंच तुम्हाला शरीराला सोसल एवढंच तुम्ही करा. स्वभावाला औषध नाही, पण वनस्पती शास्त्रांमध्ये औषध आहे, ते म्हणजे औदुंबर जल. औदुंबर जल हे आपल्या घरामध्ये आवश्यक आहे. याच्याने स्वभाव परिवर्तन होतं. याच्यात दारूचं व्यसन जे असेल हे सुद्धा कमी होतं. आणि जर तुम्हाला अजून जर पुढचं जर सांगायचं राहिलं तर सगळ्यात महत्वाची एक आहे बाजरी. सगळ्यांना माहिती आहे बाजरीचं जे मूळ असतं हे राहू आणि केतूचं सुद्धा कारक आहे. ओके. जो मुलगा व्यसनाधीन गेलेला आहे, ऐकत नाहीये, चिडचिडपणा करतो, मारझोड करतात, तर तुम्हाला इझिली कुठेही बाजरीची मूळ मिळते. ही बाजरीची, आता याची बाजरीचीच मूळ का घ्यायची आपल्याला? सप्तधान्यांचा विधी वनस्पती शास्त्रांमध्ये आहे. सप्तम किरणीम धातू ते वर्धातम शरीरम दोषम प्रयुक्तो नाह शरीर. म्हणजे काय? सप्तधातूंची मूळ घ्यावी. आता एवढं शक्य नाहीये सर, मग त्याच्याऐवजी आपण बाजरीची मूळ घेऊ शकतो. पण त्याची जी बाजरी आहे ती काढलेली असावी. याची मूळ उशीखाली ठेवावी. याची मूळ जर उशीखाली असेल तर त्याचं व्यसनाचं जे प्रमाण आहे, मी म्हणत नाही की आज ठेवलं उद्या लगेच तो मोठा माणूस झाला, असं अजिबात नाही. या गोष्टी कोणी विश्वास पण ठेवू नये. कारण की स्वभाव, ऋतुमान आणि शरीर बदलायला वेळ लागतो सर, एक लक्षात घ्या. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहे शरीर दोषाचे, 3 ऋतू सांगितले आहे, 3 काळ सांगितले, 3 वेदांचा अभ्यास सांगितलेला आहे. म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना, ज्योतिषी असो, वास्तू असो, वनस्पती असो, कुठल्याही काळाला जाण्यासाठी 3 पद्धतीने जाणं गरजेचं असतं. त्याच्यानेच माणसाचं परावर्तन आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचा अनुभव होऊ शकतो सर. ओके. सर, आता आपण पाहतो की सध्या रिसेशनचा काळ चाललाय. कुणी नवीन बिझनेस चालू करायला जातंय तर त्यांना त्याच्यात लॉस होतोय. तर अशा लोकांसाठी तुम्ही काही वनस्पतीशास्त्र काम करतं का, की कुणाच्या बिझनेससाठी, बिझनेस ग्रोथ येण्यासाठी? बघा, नवीन बिझनेस चालू करायचा असेल किंवा ते त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी, तर सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे की तुमचा बुध स्ट्रॉंग आहे का. पहिले कुंडली पाहावी लागते. पहिले तुम्ही तुमची तुम्हाला कुंडली समजते? कुंडली प्रॉपर, आपण इंद्र कुंडली नावाचा जो कन्सेप्ट आहे, जे 7,000 वर्षापूर्वी पहिलं आपण म्हणायचो की पहिलं घर सूर्याचं आहे, तर वेदांमध्ये, गंडू उपनिषदांमध्ये सांगितलं की पहिलं जे घर आहे ते इंद्राचं आहे. आणि इंद्राच्या घरावरूनच आपण इंद्र कुंडली काढतो. त्याच्यानुसार तुमचं बुध कसं आहे, तर तुम्ही साधं सॉफ्टवेअर जरी बघितलं तर तुमचा बुध जर 15 डिग्रीच्या वर असेल तर तुम्ही थोडंसं थांबावं. ओके. तुम्ही त्याचे उपाय व्यवस्थित करावेत. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याकडे एक श्रवण नावाचं नक्षत्र आहे, रेवती नावाचं नक्षत्र आहे. या नक्षत्रांचा काळ खूप चांगला असतो सर. त्याच्यामध्ये वनस्पतीशास्त्र तुम्हाला नेहमी सांगतं की तुमचा बुध स्ट्रॉंग करा, तुमचं आपण काय करतो, बऱ्याच वेळेस आज दिवस चांगला आहे म्हणून आपण बिझनेस ओपन करतो, असं नसतं. प्रत्येक वेळेस बघा, बिझनेसाला चांगला काळ नसतो किंवा वाईट काळ पण नसतो. व्हायब्रेशन्स किती महत्वाचे.
तुझा बुध स्ट्रॉंग आहे का? मग तुझा बुध स्ट्रॉंग आहे तर मग बुधाचे नक्षत्र कोणते, त्या नक्षत्रानुसार तू तुमचा बिझनेस चालू करू. बरोबर आहे. आणि म्हणून वनस्पती शास्त्रामध्ये जर बिझनेस जो व्यक्तीला चालू करायचा आहे त्या व्यक्तीने सगळ्यात महत्वाची गोष्ट मी उपाय देईल. समजा तुम्हाला नोव्हेंबरमध्ये जर उपाय चालू बिझनेस टाकायचा आहे तर साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फक्त दर रविवारी हा उपाय करायचा किंवा बुधवारी उपाय करायचा आहे. तुम्हाला कॉफी मिळते मार्केटमध्ये, कॉफी आणि पिवळी मोहरी. जमलं तर तुमच्या व्यवसायाचा संकल्प सोडून पाण्यात अर्पण करा. कॉफी हा राहू आहे, पिवळी मोहरी ही गुरु आहे. गुरु इज इक्वल टू राहू. बुधाचं प्रमाण किंवा प्रभाव हा अतिशय चांगला होता. बऱ्याच जणांना मी सांगतो की सागर सर बिझनेस चालत नाही, मग काय करायचं? मी प्रत्येकाला एकच सांगतो की तुझा बिझनेस मी आता उपाय दिला म्हणजे लगेच भरभराटीच होईल नाही. पहिले तू तुझा बुध स्ट्रॉंग कर. मग बुध स्ट्रॉंग करायचा. समजा मला एक जखम झाली तर मी जखमीवर औषध देत नाही तर इम्युनिटी पॉवर वाढवतो, ऑटोमॅटिक नॅचरली ती जखम भरते. तुझा बिझनेसचा प्रॉब्लेम आहे ना, तर तुझ्या कुंडलीची पॉवर वाढव. कॉफी आणि पिवळी मोहरी एकत्र करून वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे जलतत्वाला दान केल्याने किंवा तुमच्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेला, जसं की आपण गल्ला असतो, एक काचेची बॉटल घ्या हिरव्या रंगाची आणि त्याच्यामध्ये दररोज तुमच्या बिझनेसचा संकल्प, व्यवसायाचा संकल्प घ्या. थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी आणि कॉफीची पावडर तुम्ही दर बुधवारी किंवा दर रविवारी किंवा मघा नक्षत्रावर त्या बाउलमध्ये टाकत जा. तिथून जसं जसं ते साठवण्याचं प्रमाण वाढेल तसं तसं तुमच्या इकडे बिझनेस ग्रोथ व्हायला लागतं सर. आणि हा बिझनेस ग्रोथ साठी आतापर्यंत सगळ्यात जबरदस्त हजारो लोकांना याचा खूप चांगले रिझल्ट पण मिळालेत सर. सर आजकाल असंही पाहिलं जातं की लहान मुलं जे असतात तर ते चिडचिड करतात, ते ऐकत नाही, अभ्यास करत नाही किंवा टीव्ही जास्त बघतात. तर लहान मुलं तर घरीच असतात, जास्त करून शाळेत जातात आणि घरी येतात, ते जास्त घरामध्ये असतात. तर वनस्पतीशास्त्र अशा गोष्टींवरही परिणाम करू शकतं का? 100% करतं सर. पण आता ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस याचं प्रमाण कमी होतं, कारण की आपण गाव खेड्यातनं जन्माला आलेलो. बरोबर. आता काय राहिलेलं, पॅरेंट्स मुलांना वेळ देत नाहीयेत आणि वेळ न दिल्यामुळे मुलं आजकाल खूत ताणतणावात आहे. आजकाल मी बघितलंय, माझ्याकडे ज्यावेळेस पत्रिका येते किंवा आयुर्वेदानुसार 4-4, 5-5 वर्षाची मुलं इन्सुलिन्सवर जगताय आज. किंवा खूप 2.4 पॉईंटचा चष्मा पण लागलेला आहे. किंवा एकदा की रडायला लागले की 2-2, 3-3 तास सतत रडतात. आई वडील त्यांच्या मागे जेवण घेऊन फिरतात. आजकाल लहान मुलांचे प्रकार, त्यांचे त्रास हे खूप भयानक झालेले आहेत. पण याला कारणीभूत जरी वेगवेगळ्या सिस्टीम्स असतील, पण वनस्पती शास्त्रामध्ये याला चंद्र सांगितलेलं आहे. चंद्राचे परिणाम मुलांना चिडचिडे बनवतात. सरळ आणि सोपा आहे की मुलं आंघोळी करतात, तर आंघोळ करण्यामध्ये तुम्हाला एकदम सोपा उपाय मी देत आहे की त्रिफळा मिळते मार्केटमध्ये, बेहडा, आवळा आणि हिरडा. याची चिमूटभर पावडर जर तुम्ही त्यांच्या आंघोळीमध्ये जर टाकली तर त्याचा सगळ्यात चांगला रिझल्ट हा मुलांना मिळतो. त्याच्यानंतर आहे ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मधाची जर काडी जर जमलं तर त्यांच्या उशीखाली तुम्ही ठेवायला सुरुवात करा. हळूहळू ते मुलं बॅलन्स होतील, त्याच्याने चांगला रिझल्ट होतो. वेखंड, बाजारामध्ये वेखंड इझिली मिळतं, तर वेखंडाची पावडर आणा. वेखंडाची पावडर आणि थोडंसं अभ्यंग तेल बाजारामध्ये मिळतं. रात्री झोपताना त्यांच्या पायाला चोळा थोडंसं. चंद्राचे उपाय आहे ते. मुलांचा जो तामसिकपणा आहे किंवा मुलांचा जो चिडचिडापणा आहे तो अतिशय कमी व्हायला सुरुवात होते सर. इंटरेस्टिंग. यस सर, आपण जे बघितले सगळे जे तोडगे तुम्ही दिले आतापर्यंत, तर हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा आपल्याला असं शेतांकडे गेलो आपण किंवा थोडंसं जंगल भागात गेलो तर तिथेही मिळून जातं, अशा पद्धतीचे तुम्ही सगळे दिले. म्हणजे याचा खर्च नाही आपल्या ऑडियन्सला कोणता? अजिबात नाही सर. आणि आजकाल काय झालंय सर, आपलं ज्योतिषशास्त्र एवढं चांगलं आहे, आपलं वास्तुशास्त्र एवढं चांगलं आहे सर, पण बऱ्यापैकी लोक नाराज कुठं होतात, मग सर माझ्याकडे पैसे नाही आहेत, एवढे रत्न घालायला खरंच सर पैसे नाही आहेत. पण वनस्पती शास्त्र तसं नाही. अहम तरशो आहार, जसे आहात तसे राहा तुम्ही आहात ना. कारण की वनस्पती शास्त्र सांगतं की जन्मापासून तुम्ही नव्हतात तसे, परिस्थितीने तुम्हाला बदललेला आहे ना, तर पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात या, पुन्हा वनस्पती शास्त्रांच्या सानिध्यात झाडं वाढवा, इन्व्हायरमेंट पाळा. इन्व्हायरमेंटचा जेवढा तुम्ही, आणि इन्व्हायरमेंट पाळत असताना जेवढ्या काही वनस्पती आहेत, ज्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ज्या सिद्ध वनस्पती, यांचा सर्वाधिक जास्त लागवड करा. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या शेतामध्ये काही नाही झालं 10 वनस्पती पाहिजे. सांगा त्या कोणत्या वनस्पती पाहिजे? 100% सांगतो. एक तर आपल्या शेतामध्ये किंवा आजूबाजूला जर तुमच्याकडे परसबाग असेल तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे पाहिजे
पळस, पळस. शुक्राचा हा एक आहे. सर्वात जास्त अश्वगंधा वापरा. अश्वगंधा जरी शरीर पुष्टीसाठी असेल तरी अश्वगंधाची मूळ राहू केतू प्लस शुक्राला बॅलन्स करते. ओके. जो व्यक्ती अश्वगंधाची मूळ धारण करतो त्याला सक्सेस आणि सक्सेसच मिळते. म्हणून आपल्या दारासमोर शेतामध्ये अश्वगंधा भरपूर ठेवा. त्याच्यानंतर आघाडा ठेवा. आघाडा आपल्यामध्ये पाहिजेच आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे गोकर्ण पाहिजे. गोकर्णाची मूळ जी असते ही पराजयच होते. कोर्ट कचेरींचे प्रॉब्लेम्स चालू असतात. 15 वर्षे झाले कोर्ट कचेरींचे प्रॉब्लेम्स चालू आहेत. आपण नाही काही केलं तरी आपल्यावरच सगळ्या गोष्टी चालू आहेत. मानसिक तर जातच खर्च होतो, शारीरिक फिजिकल सगळ्या गोष्टींमध्ये आपण बरबाद होतो. गोकर्णाची मूळ आपल्या वास्तूमध्ये जर असेल आणि त्याची मूळ जर धारण करेल आपण असेल तर बऱ्यापैकी आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये, म्हणून आपल्या शेतामध्ये गोकर्ण हे आवश्यक आहे. गोकर्णाचा रिझल्ट पण खूप चांगला आहे. पिंपळ आहे, वड आहे, औदुंबर आहे, त्याच्यानंतर एरंड आहे. एरंड सोपा नाहीये सर. एरंड आयुर्वेदामध्ये तर एरंडाच्या तेलाचा तो उपयोग सगळ्यांना तर माहितीच आहे, पण वनस्पती शास्त्रामध्ये तंत्रम शास्त्रम विधियुक्तो हा परीक्षणे अहोरात्रम अग्निहोत्रम संकल्पी विरुक्तोने. म्हणजे काय की अग्निहोत्रामध्ये जर तुम्ही बऱ्यापैकी जर एरंडाचे वाळलेले पानं, एरंडाच्या मुळा किंवा एरंडाचे खोड जर टाकलं तर तो अग्निहोत्र पूर्ण होतो. एरंड आपल्याकडे पाहिजे. आपल्या परसबागेमध्ये ह्या वनस्पती पाहिजे. जाईजुई पाहिजे. जाईजुईला आम्ही रिद्धी सिद्धी म्हणतो. ज्यांना रिद्धी सिद्धी हवी आहे, अध्यात्मात, ज्योतिषशास्त्रात, वास्तुशास्त्रामध्ये समाजात काम करतायत ना, तुमच्याकडे जाईजुईची मूळ पाहिजे. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो. सरांनी जे सांगितले ह्या 10 वनस्पती ज्या लोकांकडे शेती आहे किंवा समोर कंपाऊंड मध्ये मोठं गार्डन आहे तर तिथे ते करू शकतात. शेतकऱ्यांना जर पीक येत नाही सर, खूप प्रॉब्लेम येतोय शेतकऱ्यांना, तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक उपाय देऊन द्या. शेवटी बस एवढंच आहे, कारण आपल्या मेन लोक शेतकरी ज्यांना आपल्याला अन्न खायला भेटतं. नाही सर, बघा, शेती करणारा अन्नदाता आहे तो आपला, आणि आम्ही त्यांना वसू मानतो. वसू म्हणजे वसुधैव, म्हणजे तो जगाचा पालनहार आहे. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण कॅलेंडर योग्य पद्धतीने बघतो, तिथं असते पेरणी करा, काढणी करा. मग ह्याचं आपल्याला लक्षातच येत नाही का काय करायचं. मी शेतकरी मायबापांना एकच सांगू इच्छितो की नक्षत्रशास्त्र पहिले जाणून घ्या. भरणी जे नक्षत्र आहे त्याच्यावर तुम्हाला शेतामधलं पीक लावायचं आहे आणि रेवती नक्षत्रावर पीक काढायचं आहे, आणि हे दर महिन्याला असतं. बरं, ओके. तुम्ही हा टाइम चुकवू नका, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही वावरामध्ये ज्या वेळेस तुम्ही बियाणं टाकतात तर कोष्ट कोलिंजन नावाचं एक पावडर मिळते मार्केटला. कोष्ट कोलिंजन चारही दिशेनं जर तुम्ही चिमूटभर किंवा मुडमुडभर जर टाकली, भरणीला टाकायचे. जेव्हा तुम्ही म्हणजे काय, आता सोयाबीन टाकताय, गहू पेरताय, तर कोष्ट कोलिंजन चारही दिशेनं टाका आणि मग सुरुवात करा भरणीला. आणि काढायच्या वेळेस परत कोष्ट कोलिंजन टाका आणि रेवती नक्षत्रावर ते काढून घ्या. मी 100% सांगणार, पण 70 ते 80% वनस्पती शास्त्रानुसार इफेक्ट जबरदस्त आहे. शेतकरी मायबापांना कोष्ट कोलिंजन आणि नक्षत्रशास्त्र याच्यावर खूप चांगला रिझल्ट येईल. आणि अजून एक सांगतो मी तुम्हाला की तुमचं जर शेती असेल तर तुमच्या शेतीच्या मधोमध विहीर अजिबात मात्र खंदू नका. ब्रह्मस्थानावर विहीर नकोय. एक तर तुम्ही ते ईशान्येला ठेवा किंवा कॉर्नरला किंवा उत्तरेला ठेवा. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या शेतामध्ये खैराची एक वनस्पती मार्केटला मिळते किंवा कंचनार मिळते किंवा शमीचं झाड मिळतं. ईशान्येला नक्की ते लावा, त्याला एक ओटा करा आणि तिथं साधना करा, कारण की ह्या तिन्ही वनस्पती शनीच्या आहेत. ह्या पितृदोषावरच्या आहेत. बरोबर आहे. आणि आपली जमीन ही पित्रांनी केलेली आहे, पूर्वजांनी केलेली आहे, म्हणून आपण आज खातोय. बरोबर आहे. ईशान्य दिशेला अजिबात चुकवू नका. सर, खूप इंटरेस्टिंग माहिती होती. कोणी एक टॉपिक तुम्ही अतिशय डिटेलमध्ये समजवला. तर सर, आता मला काही आयुष्यात प्रॉब्लेम आहे किंवा दुसरं कुणाला काही प्रॉब्लेम आहेत आणि तो व्यक्ती तुमच्याकडे आला, किंवा आता हे इतकं डिटेल वाटलं ना मला की मलाही वाटलं की मी शिकलं पाहिजे, नाही का. पण मी एवढे शास्त्र पाहिले आजपर्यंत, पण हे शास्त्र काहीतरी मला असं प्रॅक्टिकली वाटलं, नाही का, की वनस्पती असते, मग कुंडलीवरून आपण ते ठरवतो, मग त्या वनस्पतीचं एक विज्ञान आहे त्याच्या मागे. बरोबर. शिकायचं असेल किंवा कन्सल्टेशन पाहिजे असेल, कुणाला आयुष्यात काही प्रॉब्लेम आहे, त्यासाठी काय प्रोसेस आहे सर? नाही, बघा सर, मी पहिले ह्या सगळ्या शिक्षणाबरोबरच जेवढे लोक मला फॉलो करतात
करतात. सगळ्यांचं मत आहे की सर हे आम्हाला शिकायचं आहे. आणि शेवटी कसं असतं सर, हे नॉलेज देण्यासाठी असतं, ज्ञान हे देण्यासाठी असतं. कारण की ज्ञान संपदेच्याही पलीकडचं असतं आणि ते आपल्या पूर्वजांनी दिलं म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय. आणि हेच मी 2020 पासून तर आजपर्यंत मी विद्यार्थ्यांना माझं देत आलेलो आहे की ज्याला कोणाला क्लास शिकायचा असतात, सगळे असतात, डॉक्टर असतात, ज्योतिषी असतात, वास्तुतज्ञ असतात, बरोबर आहे. भयंकर लोक सर आज हे शास्त्र व्यवस्थित शिकतात आहे. म्हणून आज आमची एक बॅच पासून सुरू प्रवास झालेला म्हणजे 5व्या वर्षी तो 120 वर आलेला आहे. 120 बॅच आपण केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मी वनस्पती विद्या मिशन या संस्थेची मी स्थापना नंतर केली. मग त्याच्या माध्यमातून मग आपण विद्यार्थ्यांना घडवतो सर, त्यांना खरं वनस्पती शास्त्र शिकवतो. त्या वनस्पती शास्त्रात त्यांना ज्योतिष विद्या काय असते, ग्रह कसे बॅलन्स करायचे, वास्तू कशी बॅलन्स करायची, स्नान कर्म किती सुंदर आहेत, इतकं सुंदर शिक्षण आपण विद्यार्थ्यांना देत असतो सर. आणि कन्सल्टिंग मध्ये गेलं तर आपण इंद्रकुंडलीनुसार तर आजपर्यंत कमीत नाही तर 5 लाख लोकांना तरी आपण कन्सल्टिंग एकदम हॅप्पी केलेलं. तुम्ही रिव्ह्यू सुद्धा गुगलला जर गेलात तर तुम्हाला 0.1 रिव्ह्यू सुद्धा खराब येणार नाही सर. कारण की इथे विषय पैशांचा नसतो सर, इथे विषय असतो सहकार्याचा, भक्तीचा आणि काही मर्यादांचा. त्याच्यामुळे नक्कीच ज्यांना शिकायचं असतं त्यांना आपण नक्कीच वनस्पतीशास्त्र डिग्री आणि पदवीधर शिकवत असतो सर. खूप इंटरेस्टिंग. तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा सर? सर आपला नंबर आहेच माझा 84चा 8412925387. याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा वनस्पती विद्या मिशनच्या पेजला तुम्ही फॉलो करू शकतात. आणि आपण दर 2 महिन्याने सुद्धा बॅचेस ह्या नेहमी घेत असतो सर. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर दिलाय, स्क्रीनवर पण तुम्हाला नंबर दिसत असेल. सरांच्या ज्याही लिंक्स आहे ज्यावर तुम्ही कनेक्ट होऊ शकतात त्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे. आणि सर तुमचं खरंच मनापासून खूप आभार सर. खूप मजा आली मला पॉडकास्टला. तुमच्यामुळे सुद्धा मला खूप हे ज्ञान द्यायला मला तुमच्यामुळे सुद्धा आवडलं. मी तुम्हालाही व्यक्तिगत फॉलो करतो आणि तुमचं बोलणं, तुमची लोकांबद्दलची सहानुभूती सुद्धा मला खूप आवडतं. त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. जय श्री